राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने एकाच दिवशी तब्बल 3 मोठे शासन निर्णय हे जारी केले आहेत। या निर्णयामुळे पदोन्नती, प्रशिक्षण आणि कार्यक्षेत्र निश्चिती याबाबत मोठी स्पष्टता येणार आहे। त्यातला पहिला जी आर आहे तो गृह विभागाचा जो IPS अधिकाऱ्यांसाठी आहे। भारतीय पोलीस सेवेतील निवड श्रेणीतील 9 IPS अधिकाऱ्यांना पदोन्नती व नवीन पदस्थापना मिळणार आहे। वरिष्ठ स्तरावरील रिक्त पदेही भरण्यात येणार आहेत। कायदा व सुव्यवस्था यामध्ये अधिक मजबूत होणार आहे व सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांना ती योग्य ती संधी सुद्धा मिळणार आहे आणि पोलीस प्रशासनाला एक प्रकारचे नवीनच बळ मिळणार आहे। त्यातला दुसरा जी आर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास मंजुरी देण्यात आली आहे। उद्देश काय तर तांत्रिक कौशल्य वाढवणे, प्रशासकीय क्षमता मजबूत करणे आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे। त्यामुळे कामकाजात वेग, गुणवत्ता आणि कार्यक्षमताही वाढणार आहे। त्यानंतरचा आहे तिसरा जी आर तो उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांसाठी आहे। कामगार आयुक्त कार्यालयातील गट अ व गट ब अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र हे निश्चित करण्यात आले आहे। त्यामुळे जबाबदाऱ्यांची स्पष्ट विभागणी होणार आहे, निर्णय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रशासनाला ही गती सुद्धा मिळणार आहे। त्यामुळं कामगार प्रशासन हे अधिक प्रभावी ठरणार आहे। एकूण काय बदल तर प्रशासन अधिक गतिमान होणार आहे, अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण तयार होणार आहे आणि शासन यंत्रणा ही अधिक सक्षम ठरणार आहे। ही माहिती सर्व अधिकारी, कर्मचारी आणि इच्छुकांनी शेअर करायलाच हवी। अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या पोस्टला किंवा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमचं मत हे नक्की सांगा।